काही सासवा ह्या टपूनच असतात की कधी माझ्या मुलाचं आणि सुनेचं भांडण होतं, कधी मी माझा पोरगा सुनेशी जोरात भांडण करतो. कारण अशा सासवांना हे सगळं बघून एक प्रकारचं अप्रतिम सुख भेटत असतं बरं का. जर असंच त्या मुलीसोबत वागायचं होतं तर तुमच्या मुलाचं लग्न केलं तरी का? त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचा तुम्हाला कुणी अधिकार दिला होता? तिचं सुद्धा काही स्वप्न असतील ना, जे तिने तिच्या नवऱ्यासोबत बघितलेले असतील. कारण आईवडिलांनंतर एक नवराच तिच्या हक्काचा व्यक्ती असतो आणि तुम्ही त्या दोघांमध्ये आग लावायची कामं करता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एवढं वय असून एवढे छोटे विचार करता. उलट तुमची जबाबदारी आहे की त्या दोघांमध्ये भांडणं कमी करायची, त्यांचा संसार चांगला कसा होईल हे बघण्याची. पण नाही, त्या मुलीचं आयुष्य खराब करायचा जसं तुम्ही ठेकाच उचललेला असतो. पण लक्षात ठेवा, आपण जे कर्म करतो ते कधी ना कधी भोगायला लागणारच आहे. आज तुमच्यात ताकद आहे पण इथे कुणी अमर नाही. जेव्हा तिच्या हातात सत्ता येईल तेव्हा हेच तुमचे कर्म तुम्हाला धुळीला मिळवतील आणि ते म्हणजे तुमचं म्हातारपण.